शेतकरी मित्रांनो, उन्हाळी सिमला मिरची असू दे, रेग्युलर मिरची असू दे किंवा उन्हाळी कोणतंही पीक लावत असलो आपल्याकडं, तर आमच्या भागामध्ये हा एक जुगाड सेगमेंट पद्धतीने म्हटलं जातो किंवा आम्ही त्याला कमी पैशामध्ये हे शेडनेट तयार करणं म्हटलं जातो. तर ह्याचा खर्च किती येतो, हे करायचं कसं आहे, हे करताना काय काळजी घ्यायची आहेत, ह्या गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. उन्हाळा म्हटलं तर अलीकडे टेम्परेचर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे आणि ह्या टेम्परेचरला आपली पिकं सर्वाइव्ह करणं असू देत, सनबर्निंगचा अटॅक होणं असू देत, ह्युमिडिटीमुळं भुरी येण्यासारखं प्रमाण असू दे आणि त्याचनंतर सगळ्यात महत्त्वाचं थ्रिप्स माइटचा अटॅक हा प्रचंड स्ट्रेसमुळं जास्त प्रमाणात वाढत जातो. तर ह्या सगळ्याला एक उपाय म्हटलं तर पॉलीहाऊस असतात किंवा बऱ्याच लोकांचे नेट हाऊस असतात, शेडनेट असतात लोकांचे. पण आता ते सगळं कंटिन्यू ठेवणं आपल्या जमिनीमध्ये करणं हे अवघड होतं आणि ती इन्व्हेस्टमेंट पण मोठ्या प्रमाणामध्ये होते. मग बरीच लोक ह्याला एक जुगाड पद्धतीने करतात. बरेच माझे पालघरचे बरेच व्हिडिओ बघितले असणार किंवा ह्याच्या आधी मी अशा गोष्टीवर व्हिडिओ टाकलेले आहेत की कशा पद्धतीने करायचं. तर ह्या सगळ्यामध्ये एक जुगाड पद्धतीचा आपण करू शकतो. तर हे सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगतो, पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, हे जुगाड पद्धतीचा अशा पद्धतीने केलेलं आहे की आपण आता हे बऱ्यापैकी आपण 2 ओळीतलं अंतर हे 5 फूट आहे. 2 रोपातलं अंतर आपण आता इथं सिमला मिरची लावणार आहे त्यामुळे 1.25 फूट आहे 2 रोपातलं अंतर. म्हणजे बऱ्यापैकी आपण आपल्या इथं 14,000 रोपं बसत असतात. तर त्या हिशोबाने आता 2 ओळीतलं अंतर 5 फूट आहे, म्हणजे ह्या 2 डांबातलं अंतर पण 5 फूट आहे. असं 5 फूट आहे आणि असं हे आपण 10 फूट अंतर घेतलं जातं. मग असं जर का बघायला गेलो आपण तर बऱ्यापैकी 1000 ते 1200 काट्या ह्या आपल्याला अशा पूर्ण लावून घ्याव्या लागतात 1 एकर मध्ये. आता ज्या वेळेला आपल्याकडे 1000-1200 काट्या लागल्या तर 14 नंबरची आपल्याला तार घ्यावी लागते. ती तार बांधून घ्यावी लागते. बऱ्यापैकी एक 100 किलो तार आपल्याला पूर्ण एकर मध्ये लागतात. आता ही तार जी काही घेतलेली आहे त्याला बरीच लोक असे पण पट्ट्या मारतात आणि अशा आडव्या पण मारतात. अशी पट्टी मारली तरी चालू शकतात किंवा अशी आडवी मारला तरी चालू शकतात. बऱ्याच ठिकाणी 5 फूट पन्नावाला पण मिळतो आणि हा 10 फूट पन्नावाला पण आपल्याकडे शेडनेट मिळतो. आता तुम्ही माझ्या मागे बघत आहे, हा बऱ्यापैकी 10 फूट पन्नावाला आहे आणि हा 10 फूट पन्नावाला ह्या काठीच्या हिशोबाने हे असं आपण टाकून घेतलं जातं. आता ह्याला हे टाकून घेतल्यानंतर ही रेग्युलर तार बाइंडिंग केलेली असते. ह्या तारेला त्या गोटीच्या साह्यानं आपली जे आपण लहानपणी गोट्या खेळायचो तर त्या गोटीच्या गोटी त्यामध्ये घालून तिथं टाईट केलं आपण तर हे अशा पद्धतीचं पूर्ण जुगाड आपलं होत असतं. हे शेडनेट आहे हे 35% घ्यावं लागतं. आता ह्याचा सगळ्या बऱ्यापैकी उपयोग तर मी तुम्हाला सांगितला की 35% शेडनेट असल्यामुळं 35 जे काही आपलं टेम्परेचर आहे ते ऑटोमॅटिक कमी झालं आपल्याकडे 30-35%. त्यानंतर महत्वाचं की जे काही धूळ आहे ह्याच्यातली वातावरणातली किंवा डायरेक्ट इफेक्ट आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. दुसरं महत्वाचं काय आहे की ज्या वेळेला समजा चुकून गाराबिरा पडल्या मोठ्या प्रमाणामध्ये तरी त्याचं प्रोटेक्शन होऊन जातं. पाऊस वगैरे झाला तरी ते टेम्पररी तेवढं प्रोटेक्शन त्याचं होऊन जातं. आता महत्वाचं बघायला गेलो आपण शेतकरी मित्रांनो की ह्याचा खर्च किती येतो. आता बऱ्यापैकी प्रत्येक भागामध्ये ह्या काट्यांचा रेट तुम्हाला माहिती आहे, 30,000 रुपयेपर्यंत काट्याचा खर्च आपल्याला एकरी येतो. 30 रुपये ते 40 रुपये, बऱ्याच ठिकाणी स्वस्त पण मिळत असतील. तर 30,000 रुपये ह्या काट्याचा असतो. आता हे इन्व्हेस्टमेंट शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आता मी शेती करत आलेलो आहे कंटिन्यू, माझ्या हिशोबाने एक 4 वर्ष तर जायला पाहिजे, पण आपण एक 3 वर्ष जरी पकडून चाललो तर जो काही खर्च येणार आहे त्याला भागिले आपण 3 करायचा, ह्याचा यूज 3 वर्ष आपल्याला करायचा आहे. काट्याना एक 30,000 जातो. बऱ्यापैकी हा जो काही आपल्याला 35% शेडनेट आहे 10 फूटवाला घेऊ बऱ्यापैकी 40 ते 50,000 कंपनीनुसार आणि तुम्ही कसलं घेणार आहे त्यानुसार त्याला 40 ते 50,000 रुपये हा त्याचा खर्च येऊन जातो. त्यानंतर हे बांधायला ताराचा खर्च जर का बघितला, तार गोट्या ते दोरी ह्याचा 21-25,000 खर्च येतो. आणि हे सगळं करायला कारण का ह्या काट्या लावणं असू दे, ते तार बाइंडिंग करून घेणं असू दे, प्रत्येक वेळेला ते टाकून तिथं पलीकडं म्हणजे साईडला आपल्याला गज मारून घ्यावे लागतात साईडला आणि ते गजापासून टाईट करून घ्यावं लागतं. तर ह्याचा खर्च बऱ्यापैकी एक 20,000 रुपये येतो. म्हणजे बऱ्यापैकी 1 लाख ते 1,20,000 हा खर्च बऱ्यापैकी हे सगळं स्ट्रक्चर उभा करायला हे करून जातो. ह्याच्यामध्ये 100% खरं म्हणजे हा आपण जर का 3 वर्षाला डिवाइड केलो तर एकरी बऱ्यापैकी 30 ते 40,000 हा पहिली इन्व्हेस्टमेंट झाली. हे 3 वर्षाचा हिशोब आहे. हे सोडून आपल्याला ड्रीप आहे, मल्चिंग आहे. तुमचं ड्रीप पण तुमचं परमनंट झालं, 3-4 वर्ष आपण यूज करतोय. मल्चिंग त्या पिकापुरतं झालं आणि बाकी मग ते रोपं आणि बाकी हा खर्च इतर आपला हा वेगळा असतो. पण ह्याचा 100% फायदा होतो. उन्हाळ्यामध्ये भाजीपाला लावल्यावर रेट चांगले मिळतात हे आपल्याला माहितच आहे. पण रेट चांगले कशाला मिळणार आहेत की क्वालिटी उत्पादन आहे,
काम चांगलं झाले तर त्याला 100% खूप चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट होऊन जातो. तर तुम्ही करणार असला तर हा प्रयोग करू शकता. अतिशय सोपा प्रयोग आहे, चांगला प्रयोग आहे आणि त्याचा बेनिफिट मात्र 100% होतो. असं असेल मी तर तेच सांगतो आपल्या शेतकरी मित्रांना की जाईनात आपले 1 लाख इन्व्हेस्टमेंट, पण ह्यामध्ये पीक तुमचं खरोखर चांगलं येणार आहे, पीक क्वालिटी येणार आहे, उत्पादन चांगलं निघतं आणि काम करायला बरंच आपल्याला सोयीस्कर होऊन जातं. तर व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करता, तुमच्याकडे काय काय जुगाड आहेत हे पण कमेंट करून सांगा, आपल्या इतर शेतकरी मित्रांना कळेल. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. तुम्ही सिमला मिरची लावत असला, मिरची लावत असला तर तुम्हाला काय अडचणी असल्या तरी माझा खाली ऑफिसचा नंबर आहे, त्यावर माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो मी, तेही करू आपण. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.